बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरामध्ये हल्ला करण्यात आलाय। सैफ अली खानवर हल्ला केल्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय आणि त्यानंतर अनेक प्रश्नांना वाचा फुटली गेली आहे। पहाटे 3 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला। वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरातच हा हल्ला झालाय। या हल्ल्यात त्याच्यावर 6 जीवघेणे वार करण्यात आलेत। असं बोललं जातंय की हे जे वार झालेत हे ब्लेडने केले गेलेले वार आहेत आणि या प्रकरणात एक्सक्लुझिव्ह माहिती सध्या आमच्या हाती लागलेली आहे। त्याआधी घटनाक्रम काय घडलाय तो मी तुम्हाला सांगते। सैफच्या घरी गेल्या 2 दिवसांपासून फ्लोरिंग आणि फर्निशिंगचं काम सुरू होतं अशी माहिती मिळते। यासाठी 3 कामगार काम करत होते। काल काम झाल्यानंतर त्यापैकी एक जण घरातच लपला होता अशी माहिती मिळाली। दरम्यान मध्यरात्री करीना पार्टीवरून घरी आली तेव्हा तिला अनोळखी व्यक्ती दिसली। करीनाने आरडाओरडा सुरू केला। हा आवाज ऐकून घरातील मेड रूम मधून बाहेर आली। तेवढ्यात चोराने मेडवर हल्ला केला। चोराचा हल्ला पाहून करीनाने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तैमूरला घेतला आणि ती बेडरूमच्या दिशेने पळाली। आता हा जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला सांगितलेला घटनाक्रम आहे। आरडाओरडा ऐकल्यानंतर सैफ बेडरूम मधून पळत बाहेर आला तेव्हा मोलकरीण आणि चोराची झटापट सुरू झाली। त्यामुळे सैफ मोलकरणीला वाचवायला गेला तो चोराने सैफच्या हातावर चाकूने हल्ला केला। असंही बोललं जातंय की तो हल्ला आता धारधार शस्त्रानं किंवा ब्लेडनं केला गेलाय। जखमी झालेला सैफ मागे होता। चोराने सैफच्या पाठीत आणि मानेवर वार केला। एकूण 6 वार केले, त्यातले 2 वार हे अतिशय गंभीर आहेत। यानंतर चोर मुख्य दरवाजाने पळून गेला आणि नेमका पळून जातानाच सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला। जाताना अगदी त्याने सीसीटीव्ही मध्ये पाहिल्याचंही आपण या दृश्यांमधनं बघतोय। तो त्या सीसीटीव्ही कडे पाहतोय आणि मग तो पुढे निघालाय असं या सीसीटीव्हीत दिसतंय। आता याबद्दल खूप मोठी आणि महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह आमच्या हातात आलेली आहे ही माहिती। या हल्ल्या प्रकरणी धक्कादायक एफआयआर कॉपी समोर आली आहे। 2 पानांच्या या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीनं 1 कोटी रुपयांची मागणी केल्याचं नमूद करण्यात आलंय। या हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या स्टाफनं तक्रार दाखल केली। या तक्रारीनुसार सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीनं 1 कोटी रुपयाची मागणी केल्याचा आता ही माहिती समोर येते आणि ही ऍक्च्युअली धक्कादायक माहिती याकरता कारण अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत की हा हल्ला कोणत्या उद्देशाने करण्यात येतो यावरही अनेक चर्चा होत आहेत। सैफ अली खानच्या घरात असलेल्या आरोपीला तुला काय हवंय असं विचारण्यात आलं तेव्हा त्याने पैसे हवेत असं सांगितलं। यानंतर किती पैसे हवेत असं विचारल्यावर त्याने 1 कोटी रुपयांची मागणी केली। यानंतर आरोपीने सैफ अली खानच्या मोलकरणीवर पण हल्ला केला। आरोपीने मोलकरणीच्या दोन्ही हातांवर चाकूने वार केलेत आणि अखेर सैफ अली खान याच्यावर हल्ला करून आरोपी त्याच्या बिल्डिंग मधून फरार झाला। बिल्डिंग मधून पळून जातानाचा त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं ज्याबद्दल मगाशीच मी तुम्हाला म्हणाले जे 6 वार त्याने केले त्यातले 2 इतके गंभीर आहेत की त्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली। आता सध्या सैफची तब्येत स्थिर असली तरी देखील हा हल्ला गंभीर मानला जातोय आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला असे एकंदरीतच काय तर वांद्र्यात आजवर 3 मोठ्या घटना घडल्यात। हल्लेच घडलेल्या घटना आहेत। एक म्हणजे बिश्नोई गँगने केलेला हल्ला जो असं म्हटलं जातं की बिश्नोई गँगने केलेला आहे तो बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला। वांद्र्यात आता ही दुसरी घटना घडली जी म्हणजे सैफ अली खान बाबत जी घटना घडली ती त्याच्यामुळे एकंदरीतच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की चोराने फक्त पैशासाठीच वार केला, चोराने फक्त पैशासाठीच हा हल्ला केला की त्यामागे आणखी काही कारणं आहेत, त्यामागे कोणता कट कारस्थान होतं का, यामागे आणखी कोणत्या बड्या व्यक्तीचा हात आहे का, त्याला कोणाचा आणखी पाठिंबा आहे का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चौकशी अंतर्गत आपल्याला समोर आलेली दिसतीलच।